नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण अपात्र बहिणींचे लाड संपणार का? हे निकष पाळले नाही तर तुमचे पैसे इथे वापस घेतले जाणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर आदित्य तटकरे ताईंनी याआधीही सांगितलं होते की अपात्र लाडक्या बहिणींना खूप मोठा धक्का बसणार आहे, कारण निकष जर तुम्ही पाळले नाहीत, रूल्स अँड रेग्युलेशन जर तुम्ही पाळले नाही तर तुमचे पैसे वापस जाऊ शकतात। आता यामध्ये निकषांमध्ये तुम्हाला नियमांमध्ये सांगितले होते की कोणत्या महिला अपात्र असणार आहे। ज्यांच्याकडे 5 एकर अधिक शेतजमीन असेल तर त्यांना हे ते पात्रता नाही, म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा 5 एकर अधिक शेतजमीन नसावी। लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे कोणतेही 4 चाकी वाहन नको। त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाहून अधिक नसावे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जर तुम्ही जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही ते पात्र नाहीत। लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेचे लाभार्थी नसावे, म्हणजे लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा अजून दुसरे कोणती योजना असेल त्याचा तुम्ही लाभ नाही घ्यायला पाहिजे। योजनेसाठी एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा। तुम्ही जर 2 पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला असेल तर तुम्ही ते अपात्र ठरणार आहेत। आता निर्णयात कोणताही बदल नाही सांगितलेला आहे, कारण ऑलरेडी जेव्हा अर्ज करत होते महिलांना आधीच सांगितलं होते की हे जर नियम पाळले तरच तुम्ही ते पात्र असणार आहे व तुम्हाला इथे पैसे मिळणार आहे, नाही तर तुमचे पैसे वापस घेतले जाऊ शकतात। आतापर्यंत 6 हप्ते महिलांना जमा झाले आहेत, म्हणजे एकूण 9,000 रुपये इथे जमा झाले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने काढलेल्या निर्णयात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत, असे आदित्य तटकरे ताईंनी सांगितलं आहे। या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांच्या खात्यात देण्यात आले होते, म्हणजेच आतापर्यंत 9,000 रुपये जमा करण्यात आले आहे। डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम या महिलांच्या खात्यात देण्यात आली आहे। तक्रारींच्या आधारे अर्जाची पडताळणी केली जात आहे, असे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे जिथे तक्रार केली आहे किंवा तक्रारीच्या आधारेच अर्जाची पडताळणी केली जात आहे। सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी स्वतःहून लाभार्थी म्हणून आपले नाव मागे घ्यावे, हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। म्हणजेच जे गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकेल, त्याच्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असावे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता खूप मोठा धक्का आहे। अपात्र बहिणींचे लाड संपणार आहेत व त्यांचे 7,500 रुपये परत घेतले जाणार आहे, असे सुद्धा लक्षात आले आहे। चला तर पुढची सविस्तर माहिती आपण पाहून घेऊयात। धुळ्यामध्ये दुहेरी योजनेचा लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये दुहेरी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेतले गेलेत अशी माहिती कळते। धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील महिलेचे पैसे चलन भरून घेण्यात आलेले आहेत आणि आता हे पैसे परत घेतले गेलेत, त्याच्यामुळे इतरही लाभार्थी महिलांच्या मनामध्ये याबाबतची शंका निर्माण झालेली आहे। आपले सुद्धा पैसे असे अकाउंटमधून परत घेतले जाणार नाहीत ना, याबाबतची साशंकता महिलांच्या मनात आहे।